देतात. वारकरी संप्रदायामध्ये तोला मोलाचं सहकार्य आहे. आमचे हरिभक्तीपारायण गोकुळजी महाराज उपस्थित, टाळी वाजवा त्यांच्याकरता. तसेच सुंदर आमचा जान्हवी साऊंड या ठिकाणी उपस्थित आहे. भरपूर आवाज आहे तुमच्या साऊंडला, अतिशय. टाळी वाजवा त्यांच्या साऊंडसाठी. हरिभक्तीपारायण आमचे विकास महाराज, गोपाल महाराजांचे बंधू, त्यांची उपस्थिती. महाराज हसरा चेहरा आहे, कुठेही बघा हसतच राहतात. माणसाचा चेहरा हसत पाहिजे. चेहरा हसत असताना जीवन हसत हसत जातं. महाराज त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. तसे आमचे बाबाजी हरिभक्तीपारायण परमपूजा आदरणीय सोपान काका पिंपराडाकर, त्यांच्याकडे टाळी वाजवा. मृदुंगाचार्य हरिभक्तीपारायण भोकरदन तालुक्यातील हरिभक्त पारायण पवन महाराज, पवन सारखाच तुमचा हात आहे, वाजवा त्यांच्यासाठी. अशी गुणीजन मंडळी आणि राधे कृष्ण वारकरी शिक्षण संस्था, आमचे गोपालजी महाराज दापुरीकर, त्यांच्या संस्थेतील मुलं, वाजवा त्यांच्याकरता. हे पोरग बघा, त्याच्याकडे विना आहे, त्याच्याकडे बघा, तिकडे बघ थोडस. काही लोक 90 वर्षाचे झाले, त्यांना विनेला विना म्हणावं का हे सुद्धा उमजत नाही का. पण ह्या वयामध्ये त्यांच्या हातात विना आहे. ज्यांनी हातात विना घेतली त्याच्या हिना होत नाही. ज्यांच्या हातात विना आहे त्यांची हिना होत नाही. जे विना जाणत नाही त्याच्या हिना झाल्याशिवाय राहत नाही. अजून आवर्जून सांगेल, 15 किलोचा नातू वागण्यापेक्षा 5 किलोचा विना वागा, लोक तुम्हाला गाईचं दूध पाजतील. पण 15 किलोचा नातू घेऊन अख्खं गाव फिरा, तुमले कोणी पाणी पाजेल याची गॅरंटी नाही. हा संत संगतीचा परिणाम आहे. म्हणून किती गोड लेकर आहेत महाराज. हे बघा, ही चिमुकली बघा, ही दीदी, तो भाऊ देखा, तो नरेंद्र मोदी दिख रहा ना. हा कोणाचा? बापरे, महाराजांचा चिरंजीव, टाळी वाजा त्याच्याकडे. आयराणीमधील खानदेशामध्ये मी एक म्हण आहे आमच्या भागात, काही ठिकाणी खांडना खांड सुधरेल रास. पुढलं मी बोलत नाही. विठाला विठाला. अशी गोड लेकर आहेत महाराज. आणि हे मुलं माझ्या बरोबर सुरतला होते. आता सनियामध्ये सप्ताह होता माझा गुजरातमध्ये. 5 मुलं होते माझ्यासोबत, 5-6 मुलं. पावली, हरिपाठ काय खेळायचे महाराज. त्या गावची मंडळी म्हणे, महाराज हे मुलं शेवटच्या दिवशी जाताना रडत होते. ते म्हणे, अख्ख्या महिन्याच्या 8 दिवस आमले मुंजा बेठेनी म्हणे. म्हणतो मग तुमनं म्हणणं काय, तुम्ही बिगर सांगा ना मुंजाला उन्हात म्हणे. महाराज त्यांना कोणी कपडे, कोणी पार्लेजी, कोणी त्यांना चप्पल खूप दिलं महाराज. त्या मुलांकरता आयुष्य जगायचं दुसऱ्याकरता. हरिभक्तीपारायण आमचे गोपाल महाराजांचे संस्थान, कोणाकडं मागणं नाहीये, फक्त प्रेमाचं बोलायचं आणि प्रेम संबंध टिकवायचे. गजाननजी महाराज वरसाडेकर महाराजांनी मला सांगितलं म्हणे, महाराज तुम्ही कुठेही भागामध्ये जाताना कुणासाठीच काही मागायचं नाही, पण या लेकरांसाठी मागून आणा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. स्वतःसाठी किती कमवलं हे महत्वाचं नाही, पण लेकरांकरता महाराज मी मागतो. या लेकरांकरता, ह्या लेकरांना दिलं वस्तू, ह्या लेकरांना दिलं वस्त्रदान, तर ते वस्त्रदान म्हणजे गीतेच्या अंगावर पांघरल्यासारखं आहे. कारण की ते गीता वाचतील, ते ज्ञानेश्वरी वाचतील, ते हरिपाठामध्ये नाचतील, आपले पैसे वैकुंठापर्यंत पोहोचतील, हा त्याचा पुरावा आहे. विठाला विठाला. आणि अशा गोड स्वरूपामध्ये आपला सप्ताह चालू आहे. सप्ताहातील 4थ्या क्रमांकाची सेवा, ज्यांच्याकडे संत भोजन, संत सेवा होती, हरिभक्तीपान कीर्तन सेवा ज्यांच्याकडे आहे, लिकेश निलकंठ कोल्हे, वैकुंठवासी निलकंठ कोल्हे यांच्या स्मरणार्थ टाळी वाजवा. भोजन प्रसाद सेवा ज्यांच्याकडून होती, श्री योगेश नारायण सोनवणे, वाजवा त्यांच्यासाठी टाळी. आणि सुंदर अशा मंदिराचं नित्य नियमाने आरती पूजन ज्यांच्या अध्यक्षपदासाठी होते, श्री हरिभक्तीपारायण शांताराम बापूजी अध्यक्ष, शिव मंदिर, टाळी वाजवा त्यांच्याकरता. लक्षपूर्वक का, पाचोऱ्या तालुक्यामध्ये सामनेर गाव आहे. माणूस जरी घरचा वारला तरी आरती आणि पोथी बंद होत नाही, असं एक घर. ज्या घरामध्ये नित्य नेमाने पोथी, नित्य नेमाने आरती होते,
त्या घरची भोजनाची त्या घरच्या सेवेची प्रत्यक्ष भगवान वाट पाहतो, हा परमार्थाचा दाखला आहे. म्हणून नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभा तया जवळी, अशी आमच्या शांताराम नानांची सेवा आहे. मी माझ्या शंकराला सांगेल, आमच्या नानांना 120 वर्षापर्यंत खडा मारता भीती नाही. हा नियमाचा दाखला. विठाला 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 अशा गोड नियोजनामध्ये सेवेचा योग प्राप्त झाला. महिला, माता, बाल, गोपाल, भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत, गुणीजन उपस्थित आहेत. आपला अभंग गोड सेवी तो हा रस वाटी तो अनेका, घ्या रे होऊ नका रान भरी. बोलणारे अधिकारी आहेत. अधिकारी कोण? जगद्गुरु तुकाराम महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराजांना 8 पिढ्यांपासून त्यांच्या घरामध्ये रस पिण्याची सवय. किती पिढ्या? 8. काही लोकांना भक्तीचं सूत्र सुद्धा समजलेलं नाहीये. नुसतं गड्यात माळ घातली म्हणजे परमार्थ नाही बरं का. बारकाईने ऐका, जास्ती वेळ आपल्याकडे शिल्लक नाहीये, थोडा वेळ आहे. नुसतं गड्यात माळ घातली की तो परमार्थ नाहीये. मग परमार्थ नेमकं आहे तरी काय? बऱ्याच लोकांना असं वाटतं, मी एकादशी धरतो, दरवर्षी पंढरपूरला जातो. तू दरवर्षी एकादशी ही धरतो, पंढरपूरलाही जातो, पण तुझ्या आतला विकार मरत नाही ना, देव भेटत नाही. मग विकार म्हणजे नेमकं काय? ओल्या मृत्युकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर. ते आत 6 जण उंदर आहेत. ते उंदर जोपर्यंत सापडत नाही पिंजऱ्यात, तोपर्यंत या शरीरामध्ये भक्तीचा पाझर फुटत नाही. का मला भक्तीचा पाझर फुटण्याचा आणि ह्या विकाराचा काय संबंध? काही लोक कीर्तनाला जातात, कीर्तनाला बसतात, पण तमाकू नाही सोडत. मग कीर्तन तू 10 ऐकले काय आणि 1000 ऐकला काय, तुझा काय परिणाम आहे त्या कीर्तनावर? तुकोबाराय म्हणतात, अशा माणसाला देवाचा परमार्थ समजणार नाही. लिहून घ्या डायरीमध्ये. क्रमांक 2. काही लोक परमार्थही करतात, देवही करतात, पण मनामध्ये कपट भरून राहतं. कपट भरलेल्या माणसानं जर गावरानी तुपाचा होम केला आयुष्यभर, तरी त्याचा होम देवापर्यंत पोहोचत नाही. ही तिला आंधळी भक्ती म्हणतात. तुकोबाराय म्हणतात, आंधळ्या भक्तीला फल नाही. का नाही हो महाराज? शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्याचा दाखला सांगतात. काय न पुसका पद्मनीचे सोहणे, वांजेसी डोहडे कैसे होय. गाढवाच्या पुढे चंदनाची वाटी भरून ठेवली. गाढवाला काय अनुभव त्या चंदनाचा? आंधळ्या माणसाच्या समोर सुंदर स्त्री आहे. काय वर्णन करेल त्या स्त्रीचं, त्या लेकराचं? नाही वर्णन करू शकत. आंधळ्या भक्तीचं सूत्र परमात्म्यापर्यंत जात नाही आणि गाढवाला चंदनाचा अनुभव प्राप्त होत नाही. घुबडीला किती सांगा सूर्याचा प्रकाश किती आहे, ती काय मान्य करेल? तसं अज्ञानाला संत, अज्ञानाला नाम, अज्ञानाला रस ही गोष्ट प्राप्त करण्याकरता संतांच्या जवळ जाऊन तो रस नेमका कोणता आहे हे तपासणं अगदी बरोबर आहे. विठ्ठल मग का हो महाराज, नेमका रस म्हणजे काय? ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, बोला ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा. तेने पीणा मारेला, तेने पीणा मारेला, ब्रह्मरस घेई काढा. रसाचं वर्णन मग खरा स्वरूप वर्णन सांगितलं तुकोबारायांनी. ब्रह्मरस घेई काढा. आता ब्रह्मरस घेण्याकरता विकार नको पाहिजे. विकाराच्या ठिकाणी ब्रह्मरस थांबत नाही. अजून पुढचं ऐका. 1 लिटर राखेल आणि 1 लिटर अत्तर. लक्षपूर्वक ऐका बरं का इकडे.
1 लिटर आत्तर मध्ये 1 शितडा फक्त जाऊ द्या रॉकेलचा. जास्ती सुगंध कोणाचा येतो? रॉकेलचा. का बरं येतो? त्याचं उत्तर पाहिजे. का बरं येतो? राखेलचा जास्तीच का येतो? अजून नाही का? 25,000चं, 30,000चं, 35,000चं प्रत्येकाच्याकडे फ्रीज असेल. फ्रीज आहे का? नसेल तर बोला, कमिशन आणून देतो. 35,000च्या फ्रीज मध्ये 1 किलो शेण कोणी ठेवलं का? हसण्यावरती घेऊ नका बरं का. 35,000च्या फ्रीज मध्ये जसं तुम्ही शेण ठेवत नाही तसं देवाने दिलेल्या शरीरात विकार चालत नाही. काही लोकांचे कपडे चांगले आहेत पण मन खराब आहे. काही लोकांचा उपास मोडत नाही, उपास चालू आहेत पण चांगलं बोलत नाही. तुकोबराय म्हणतात प्राप्ती होईल कोणाला आम्हाला ते सांगा, बाकीचं सांगू नका. तुकाराम महाराज म्हणतात प्राप्ती होण्याचे साधन सांगतो. तुका म्हणे देहा भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. कुठे भरला पाहिजे तो? देहामध्ये. हे देह आहे. काही लोकांचं दिसतं ते चांगलं आहे बुवा, काही लोक बोलतात काही करतात काही. काही लोक दिसायला माणसं आहेत पण आतून राक्षस आहेत. विकार जात नाही, देव भेटत नाही. देव सोपी गोष्ट नाही. हजारो करोड रुपयाच्या अगरबत्त्या लावून टाका तरी देव भेटणार नाही. का भेटणार नाही? अगरबत्तीचा सुगंध सत्य आहे पण तुमचे विचार अपवित्र आहेत. करोडो रुपयाचं तूप गावराणी आहे, यज्ञ चांगला आहे पण यज्ञ करणाऱ्याच्या मनात जर भ्रष्टाचार असेल तो यज्ञ परमात्म्यापर्यंत जात नाही. सच्चांतकरणाचं तूप पाहिजे. अहो तुम्ही काय बोलता? तुकोबराय म्हणतात मी नाही बोलत, माझं शास्त्र बोलतं. मी नाही बोलत. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण वाचणारा रामेश्वर भट्ट हा सर्व पोथ्यांनी पाठ आहे पण अंतकरणामध्ये सपाट बुद्धीचा आहे. त्याला शरणागत मला यावं लागणार नाही. जो भगवान परमात्मा कैवल्य सम्राट आहे, दानशूर आहे, त्याच्या निमित्तानं तो मला शरणागतीत येतो. बाकीचं काय घेऊन पडलात? देव. काही लोकांचे घर 27-27 लाख रुपयाचे आहेत, 30-30 लाखाचे घर आहेत. घर मात्र खरं आहेत पण बुद्धी ठिकाणार नाही. काय करायचे त्या घराला? नाथ महाराज म्हणतात हे सिमेंटचं घर दाखवू नका. जे स्वतंत्र भगवान परमात्म्याने दिलेलं घर, त्या घरामध्ये देव किती ते दाखवा. आणि हे दाखवण्याकरता संत पद आहे, भक्त पद आहे. त्या संत पदाला, त्या भक्त पदाला तुम्हाला विचारावं लागेल. माझं पद कोणा संताकडे आहे का? म्हणे हो. कोण? संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. कोणी साठवला? सावता सागर प्रेमाच्या आगर घेतला अवतार माया घरी. साठविला दाता त्रैलोक्या, साठविला दाता त्रैलोक्या, साठविला दाता त्रैलोक्या, साठविला दाता त्रैलोक्या. धन्य माता, धन्य दाता पिता, धन्य जाती माता, धन्य दाता पिता, धन्य जाती माता, धन्य दाता पिता, धन्य जाती माता, धन्य दाता साठविला दाता त्रैलोक्या, साठविला दाता त्रैलोक्या, साठविला दाता त्रैलोक्या, साठविला दाता त्रैलोक्या. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. मला सांगा, शेतात राहणारा आणि शेतामध्ये भक्ती करणारा माणूस, तिथला सुद्धा आवाज देवापर्यंत जायचा ना. आपण जळगाव मध्ये कीर्तन करतो, इथला आवाज देवापर्यंत जाणार नाही का? जाईल. मग त्याकरता सांगितलंय शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा
देव झाला, कोणी नाही देव झाला, कोणी नाही देव झाला. भाव सांगितला. मग का भावाचा आणि रसाचा काय संबंध? रस प्राप्त करण्याकरता भाव चांगला पाहिजे. कीर्तन ऐकण्याकरता नुसतं कीर्तन ऐकून ज्ञान घरी गेल्यानंतर सोडून द्या असं कीर्तन नाहीये. कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग हो या अंग हरी रूप कीर्तनाचे नितनाचे नासिले व्यवसाय प्राचिताचे ऐसे नामच नाही पापाचे ऐसे केले सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. विठ्ठल 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 अहो तुकोबाराय, तुमच्या जीवनामध्ये फार परमार्थाची पराकाष्ठा उंचीवर तुम्ही नेली. मग आम्हाला सांगा, हा रस सेवन केल्यानंतर काही तुमच्या जीवनात अनुभव आला का? तुकोबाराय म्हणतात आला एवढं विचारू नका. माझ्या घरात भक्ती करणारं सर्वात श्रेष्ठ मी आणि माझ्या अगोदर देव भेटला माझ्या पत्नीला. कारण काय असेल? आता भक्तीचं स्वरूप सांगतो मी. भक्तीचं स्वरूप लोकांनी काय केलं? देखादेखीवर सोडून दिलं. त्याने केलं म्हणून मी केलं, हे नाही केलं म्हणून मी केलं. लोकांकडे जसं जसं येतं तसं तसं लोक करतात. लोकांना बोलू नये, फक्त शास्त्र सांगून निघून जायचं. जे हिंदू धर्मामध्ये चालू आहे ना, पूर्वीपासून सावता महाराज जंगलात राहायचे, कुटियामध्ये भजन करायचे, तरी सुद्धा देव तिथं जायचा. तिथं जाऊन कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजे, कांदा मुडा भाजे, ताडी वाजवा. कांदा मुडा भाजे, कांदा मुडा भाजे, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. कांदा मुडावादी, कांदा मुडावादी, कांदा मुडावादी, कांदा मुडावादी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई. लसूण मिरची कोथिंबीर सावता म्हणे गेला मळा, सावता म्हणे गेला मळा, विठ्ठल पायी रोविला मळा, विठ्ठल पायी रोविला मळा. कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजी, कांदा मुडा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. जंगलात राहिले, कांद्या मुड्यात रस पाहिला, कांद्या मुड्यात देव पाहिला. सावता महाराजांनी हल्लीच्या लोकांना माणसात माणूस दिसत नाही, माणसात रस दिसत नाही. ज्या माणसाला माणसात रस दिसला आणि त्या माणसाच्या जीवनात काहीच फायदा नाही असे संत सांगतात. आता तुकोबाराय म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊली. माणसाने बोललं तसं वागलं पाहिजे. काही लोक बोलतात तसं वागत नाही, कर्माचं फळ काही भेटत नाही. सगळं उलट उलट. लोकांना आता लग्नात नवरी कशी आणायची हे उमजत नाही, तर रस कुठे उमजला? नवरी नाचते मंगलाष्टकाच्या दिवशी भरे सभेमध्ये लोक उभे, नातेवाईक, काका, चुलता, फुईबहीण, मामबहीण सगळे सोयरे सगळे मंडपात राहतात. ती नवरी नाचते, लोक फोटो काढतात तिचे. मंगलाष्टकाच्या दिवशी नवरी नाचत नाही, नवरी रडते. आपल्या गोत्रातून ती परक्या गोत्रात जाते. तिला खेद पाहिजे की मी आज माझ्या आईवडिलांच्या गोत्रातून परक्या गोत्रात चालली आणि तीच नवरी नाचते. लोकांना ज्याच्यात रस आहे त्याला दिसत नाही. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, वाचाना गाथा, ज्ञानेश्वरी वाचा, पुराण वाचा, शास्त्र वाचा. फार काही दिलंय साधू संतांनी, रिकामं राहण्याकरता वेळ नाही.
आम्हाला वेळ नाही, वाचायला टाइम नाही, तरी सुद्धा एवढं तेवढं वाचून कीर्तनाला गावात समाजाच्या समोर उभं राहायचंय. समाज पाया पडतो. ज्यांच्याकडे आज जेवण होतं ना, सोनवणे साहेबच ना ते, काय देऊ महाराजांना, काय काय खाऊ घालू, वस्त्र दिलं, फुलं दिलेत, प्रसाद घ्या, दूध घ्या, खुर्च्या बसायला घ्या, केवढं प्रेम देतात लोक. मग तुम्ही जर आम्हाला प्रेम देत असाल तर आम्ही तुम्हाला शुद्ध वारकरी संप्रदायाचं ज्ञान प्रसाद म्हणून तुमच्या हातावर दिला पाहिजे. आणि तुम्हाला नेमकी नवरी आणता येत नाही. नवरी नाचते का हो मंडपात? 5 दिवसापासून 2-4 लग्नात पाहिली मी, तो नवरदेव त्या नवरीला फिरवतो असं टॅन गोल गोल फिरते ती. नाचते का नवरी? नाचलं पाहिजे का? किती लोकांचं मत आहे नवरी नाचते. नवरी नाचत नाही बरं का, नवरीनं नाचायला नको. आपली जर मुलगी नाचत असेल ना, तिला जबाबदारीने सांगा, हिंदू धर्मामध्ये आली, झाशीची राणी नाचली नाही, अहिल्याबाई होळकर नाचल्या नाही, संत मीराबाई नाचल्या कीर्तनामध्ये, सखूबाई नाचल्या कीर्तनामध्ये, पण हे नाचणं सगळ्या सोयऱ्यांच्या समोर, सासऱ्याच्या समोर, सासूच्या समोर, दिराच्या समोर, ननंदबाईच्या समोर हे नाचणं नाही, आपल्या मायबापाची इज्जत घालणं आहे. आणि तेच मायबाप सांगता, वा माझी दीदी काय सुंदर नाचती, काय सुंदर नाचती, तुला बी नाचवीन ती दमदार तू. अरे तुम्हाला संसार नेमका करता येत नाही. मुलगी नवरी ही नववधू आहे, मंगलाष्टका पडतील तिच्या डोक्यावर. तुकोबाराव म्हणतात, ह्या कलियुगाच्यामुळे झाले धर्माचे वाटोडे. धर्माचं रक्षण करायचं असेल ना, संप्रदायाचा विचार करा, वारकरी संप्रदायाचा विचार करा, चांगल्या गोष्टी पदरात घ्या, वाईट गोष्टींचा नाश करा. आपल्या हिंदू धर्मामध्ये जर नाही मेहंदी केली तर मुलांना मुलं होणार नाहीत का साहेब? आपल्या हिंदू धर्मामध्ये मेहंदीचा कार्यक्रम होता का? आतापर्यंत कुठे गेला तो? म्हाताऱ्या बाया नाचायला लागून गेल्या त्या मेहंदीवर. हिंदू धर्माला आपल्याला वाचवायचं आहे, या हिंदू धर्माला नष्ट करायचं नाहीये. डोक्यावर पदर असलेली माता, तिला आम्ही माय म्हणतो, तिला जननी म्हणतो, तिला जिजाई म्हणतो. आणि आज ती माता जर पदर पाडून नाचत असेल तर तो आमचा धर्म नष्ट होत चाललेला आहे. आत्मसन्मानाची भूमिका आहे ती. ज्यात रस आहे त्याच्यात रस सापडत नाही. जिथं पाहिलं पाहिजे त्यांना निवडत नाही. सासू सासरे वागले पाहिजे त्यांना कोणी वागत नाही. आणि महादेवाच्या मंदिरात पाणी वाहत नाही. 90% मायबाप स्वतः मुलाच्या बोलण्यासाठी तरसतात. सुनबाईनं बोललं पाहिजे, नातवानं माझ्या मांडीवर खेळलं पाहिजे. काही ठिकाणी तर सुनबाया नातवाला सुद्धा बोलू देत नाही आपल्या आजी आजोबाशी. आणि तीच बाई जर हंडाभर पाणी टाकेल ना, विष आहे ते शंकराला, विष. टाकू नको ते पाणी, टाकू नको असं माझं मत नाही. टाका, पूजा करा. फार मोठं तत्व केलं त्या प्रदीप मिश्रांनी, माझ्या ज्ञानोबांनी, माझ्या नामदेव महाराजांनी. प्रदीप मिश्राच्याही अगोदर सांगितलं होतं, त्यांनी तर 1 लोटा सांगितलं, पण माझ्या महाराजांनी वजडभर पाणी सांगितलं. वजडभर पाणी टाकल्यानंतर काशीचा विश्वनाथ पळत पळत तुमच्या घरी येतो. हा विश्वास आमच्या वारकरी संप्रदायाचा. काय पाणी टाकता भो? तो महादेव सुद्धा गाणं म्हणीन, थंडी वाजी ये मला गोदड देना. एवढं पाणी आहे त्याला, एवढं पाणी आहे. तो महादेव विचार करीत 4-4, 5-5 महिन्यापासून मला येतं सांगा, माझ्या सासूला आंघोळ घातल्याशिवाय मला चैन पडत नाही बा. अशी एखाद्या सुनबाईनं वरबोट करा. माझ्या सासूच्या ताटाला ताट लावून मी रोज जेवण करते, माझी सासू जर नाही जेवली तर मला जेवण जात नाही. अशा सुनबाईनं वरबोट करा, समाधान होईल माझं. नाही तर मला जीव बडबड 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 बडबड. हा, ते नाही दिसत आम्हाला. फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. डालो पाणी. तो महादेव गाणं म्हणतो. मग जेवढं बी पाणी टाकताना हे पाणीमध्ये सगळं महाग्याचंच पाणी. इतकं मागताना माझ्या मुलीला बी द्या, चांगलं द्या, माझ्या मालकली बी द्या, माझ्या पोऱ्याला बी द्या. जसं किराणा दुकान आहे त्या महादेवनं लाहेल. काय काय दिन तो कोणले. हा, महादेव विचार करतो, तो या गलीमध्ये भंगारवाला जास्ती टाइम थांबत नाही, मी तर देव आहे. वस्तू घेतली गेलो का पळत होतो. मनस्थिती विचित्री हो भगवान परमात्म्याच्या दारात.
मनस्थिती विचित्र असणाऱ्या माणसाला पवित्र परमार्थ कळणार नाही. पवित्र परमार्थ करण्याकरता अहिल्याबाई होळकरने 12 ज्योतिर्लिंगाचं बांधकाम केलं. तिने आपला संसार पणाला लावून टाकला, पण पाणी नाही टाकलं. लक्षात असू द्या. 12 ज्योतिर्लिंग आज आपल्याला दिसतात ना, कोणामुळे दिसतात? आजही काशीला जाऊन बघा, जे खरा भगवान शंकराचा नंदी आहे तिकडे महादेवाची पिंड आहे. केदारनाथला जा, कृष्णेश्वरला जा, वेरूळला जा, बरेच शिवलिंग तोडून टाकले त्या औरंगजेबानं. नवीन मंदिराचं काम केलं. अहिल्याबाई होळकर लेख धनगराची, लेख धनगराची. भल केलं व भल माझ्या त्या आईनं, भल केलं व भल माझ्या त्या आईनं. हाती घेऊन शिवलिंग भंडार उदडिला, भंडार उदडिला. भल केलं व भल माझ्या अहिल्याबाई माऊलीनं. विठ्ठल 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 विठ्ठल. जगाच्या कल्याणाकरता निष्ठेने केलेलं कर्म परमात्म्यापर्यंत पोहोचतं. निष्ठेने जर तुम्ही कर्म केलं नाही, त्या परमात्म्याला आवडत नाही. उस डोंगा परी रस नोबे डोंगा, काय भुलला शिवरलिया रंगा. वरल्या रंगाचा परमार्थ करू नका, अंतरंगाचा परमार्थ करा. काही लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, काही लोक म्हणून भक्ती करतात. आणि जेवढंही पाणी महादेवावर टाकतात ना, तेवढ्या पाणीमध्ये शुद्ध भाव पाहिजे. नाही तर तुम्ही 5ची मोटर लावा आणि एवढा पिलोर लावा आणि टाका महादेवला पाणी, तरी तुमचं पाणी महादेव घेणार नाही. गोटू घरी. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. देवाला हाती येण्याकरता फार मोठं कष्ट लागतं हो महाराज. देवाला प्राप्त करण्याकरता महिलांनी किती वाजता उठलं पाहिजे हे सुद्धा संकाधिक संतांनी लिहून ठेवलेलं आहे. पुरुषांनी किती वाजता उठलं पाहिजे हे सुद्धा लिहून ठेवलंय. काकड्याला आलत पाहिजे, काकडा केला पाहिजे. घरातली महिला माता दिवसा झोपली नको पाहिजे. दिवसा झोपली ती बाई नवऱ्याला श्रीमंत होऊ देत नाही. विठ्ठल विठ्ठल. एवढं शास्त्र आहे महाराज, एवढं शास्त्र आहे. शास्त्र जर सांगायला गेलो ना, बरेच लोक म्हणजे हा बाबा कोणी आणला तर रे, पुढच्या वर्षी आणू नका रे. बाया म्हणते ना महाराज काय बोलतो बी. अरे बोलता नाही, बायांचं काम लय अवघड आहे महाराज. एक बाई म्हणे महाराज माझ्या घरी चला, तुम्ही माहेरची आहेत, माझ्या घरी चला. तुम्ही बापरे काय कीर्तन केलं, तुमचा काय स्वभाव, माय वा असा वा तसा वा. बोल्या बोल्या मध्ये तिच्या सह्या 2 सई बहिणी त्या बी येऊन बसेल होत्या. वाव. आणि त्या किचन मध्ये 2 गोष्टी होत्या, एक गवतीची आबीन, एक कांद्याची पात. बी गवतीच्या राव दिली आणि कांद्याची पात टाकी दिली. माय वा असं व बाबा तुम्ही चहा प्यावं मग हावं वय. कसं काय करते बहीण तू, असं करू नको ना दीदी. दीदीला सासरा चालत नाही, दीदीला ननीन चालत नाही. नको नको. धल्ला बी चालत नाही. नको. तो बरा आहे गावाला, मी एकटी मस्त नाही. 2 रोट्या थोडीशी भाजी. नको. हा बाबाचं वावर अख्खा. का नको तुम्हाला? परमात्म्याची भक्ती. भक्ती विना पशु कशाशी वाढला, पशु कशाची वाढला, पशु कशाची वाढला, पशु कशाची वाढला. भक्ती श्रेष्ठ असले पाहिजे. 90% सासवानले गरम पाणी भेटत नाही. 90% सासऱ्याले आंघोळीले पाणी नाही. ननन आली तर भाऊजाईचं तोंड चांगलं नाही. काय झालं तुले? लस घेतली का तू करुणाची? मग असं तोंड का बरं उतरलं तुय? चांगलं तोंड कर. काय करशील तू? हा वैभव लक्ष्मी तुई, हारतालिका तुई, ऋषी पंचमी तुई, सोमवार तुई, मकर संक्रांती बी तुई, आणि सासरा सासू उई. काय फायदा आहे? महिलानं 5 वाजता उठून गेलं पाहिजे असं शास्त्र आहे. सकाळी 5 वाजता महिलांनी उठलं पाहिजे आणि पुरुषांनी सुद्धा उठलं पाहिजे.
नाही तर पुरुष असं म्हणू नका मी भद्रा मारुती आहे जपू द्या 9 ए भाऊ बठ इथं 9 पर्यंत झोपणं हे हिंदू धर्मामध्ये कलंकित सांगितलंय. मी एक दिवशी 8:30 पर्यंत झोपलो मग ही पोरगी माझ्याजवळ आली म्हणे पप्पा म्हणतो व लोका शिकवी ब्रह्मज्ञान स्वतः कोरडं पाचान उठा उठा जागे वारे. तुम्ही सांगता ना ती पोरगी मला सांगे मी पोर म्हणे पप्पा तुम्ही लोकले ते कीर्तनातलंही सांगता तुम्ही 8:30 पर्यंत झोपता म्हणतो मी रात्री 4 कीर्तनातून येतो बहीण जपू दे मले. जो खरा व्यक्ती असतो ना त्याला फार धाक असतो. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. साधू होणं सोपं नाही संत होणं सोपं नाही. आता वारकऱ्यानं जर कधी मध्ये जीन्सची पॅन्ट घातली ना तर लोक बोलत नाही चांगलं आमच्याशी. जो गणवेशाशी पात्रतावर नीट वागत नाही तो काय संप्रदायाशी पात्रता वागेल असं लोक म्हणतात आम्हाला. हा वारकरी संप्रदायाचा वेश आहे. यशामध्ये लोक कुठेही पाया पडतात. एसटी मध्ये सुद्धा रेल्वे मध्ये सुद्धा पाया पडतात. हा अधिकार संपन्न वारकरी संप्रदायाचा पोशाख आहे माय बाप. या पोशाखाचा का पोशाख कुठे सापडणार नाही. बस स्टँडवर सुद्धा लोक याचा फार लोक पोलीस लोक म्हणा आमदार लोक म्हणा हा ड्रेस दिसू द्या गाडी जर फसली तर ते पोलीस लोक सांगतात माऊली आहे का हो माऊली आहे जा माऊली. आणि जीनची पॅन्ट दिसली का आणा माऊली 500. लई अवघड आहे महाराज. साधू तत्व टिकवण्याकरता माणसाच्या अंगी गुण पाहिजे. ऐका ना जसं साधू तत्व टिकवण्याकरता गुण पाहिजे तसं आपला प्रपंच नीट सांभाळता येत नाही तुम्हाला काय रस करणार आहे असं तुकोबारायांचं मत आहे. माझं मत सांगत नाही. निम्मी महिला त्या बाबाकडे गेल्या त्या बाबांना रुद्राक्ष वाटले. कोणता बाबा प्रदीप मिश्रा. एक बाई तर मला एसटीत भेटली म्हणे बाबा आता सगळं इसरा आता फक्त प्रदीप मिश्रा. ओ म्हणा बाप आता सगळं इसरा म्हणे प्रदीप. अरे प्रदीप मिश्रा बाबाचा आम्ही आदर करतो आम्ही सनातन आहेत आम्ही मानतो पण प्रदीप मिश्रा बाबांनी सर्व काही चांगलं सांगितलं पण तुम्ही जे घ्यायचं ते घेतलंच नाही. सासूचे पाये चरणोदक सासऱ्याचं चरणोदक घेतल्यानंतर जे